नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आपला जो यूपीएससीचा पेपर झालेला आहे, यूपीएससी प्रिलिम 2024, तर यामध्ये विचारलेले भूगोलचे प्रश्न जे आहेत त्यांचं आपण आज डिस्कशन करणार आहे। तर बघा, आपण जो पेपर सेट डिस्कस करतोय तर तो आहे सेट बी, ठीक आहे। म्हणजे माझ्याकडे जो पेपर आहे तो आहे सेट बी। यामधले आपण आज जिओग्राफीचे जे क्वेश्चन आहे ते डिस्कस करणार आहे। तर बघा, ओव्हरऑल सुरुवातीला जर ओव्हरऑल पेपरचं ॲनालिसिस करायचं झालं तर दरवर्षीप्रमाणे किंवा दरवर्षीपेक्षा किंवा लास्ट 2 वर्ष जे आहे, म्हणजे मागील 2 वर्ष जे आहे, तर त्यांच्या कंपॅरिझनने ह्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये जिओग्राफीचे जे क्वेश्चन आहेत ते मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला दिसतात। म्हणजेच जवळपास 20 to 30 क्वेश्चन आपण कन्सिडर करू। आणि हे काय मिळून आहे बघा, जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, म्हणजे आपण असं दोन्ही कन्सिडर करू। बघा, जिओग्राफीचे क्वेश्चन म्हणजे एकंदरीत विचारलेले भूगोलचे प्रश्न प्लस पर्यावरणचे प्रश्न म्हणजेच एन्व्हायरमेंटचे प्रश्न, आणि प्लस बघा काही क्वेश्चन जे असतात हे मॅप बेस्ड क्वेश्चन असतात। मॅप बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, तर जसं आपण यातले काही क्वेश्चन कन्सिडर केलेले आहेत की जे समुद्रांवर विचारलेले आहे, म्हणजे सी ज्याला आपण म्हणतो, तर सीवर आहे, रेड सीवर क्वेश्चन आहे, त्यानंतर लँडलॉक कंट्रीज आहे किंवा कंट्रीजच्या बॉर्डर्स आहेत। तर अशा मॅप बेस्ड क्वेश्चन जे आहेत असे क्वेश्चन पण यावेळेसच्या पेपरमध्ये जास्त विचारलेले आहे। पण आता बघा, आपण कुठले क्वेश्चन घेणार आहे, म्हणजे आज या सेशनमध्ये मी तुमचे कुठले कुठले कव्हर करणार आहे। तर जिओग्राफी जे आहे हे मी कम्प्लिटली तुम्हाला कव्हर करून देते, म्हणजे आज आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत। त्यानंतर एन्व्हायरमेंट जे आहे ते पण आपण कम्प्लिटली कव्हर करणार आहोत। आता राहिले प्रश्न मॅप बेस्ड, म्हणजे जे नकाशावर डिपेंड असणारे क्वेश्चन आहे की लँडलॉक कंट्री कुठली आहे, त्यानंतर जे इंटरनॅशनल सी आहे समुद्र, तर मग त्यांच्या बॉर्डर कोणत्या देशाशी आहे, त्यानंतर सर्वात लांब बॉर्डर कुठली आहे। तर हे जे प्रश्न आहेत जे मॅप बेस्ड आहे तर हे 3 सब्जेक्टला रिलेट करतात। बघा, काही क्वेश्चन जे आहे ते आपण जिओग्राफीमध्ये पण कन्सिडर करू शकतो, कारण समुद्र वगैरे जनरली आपल्याला जिओग्राफीमध्ये असतात। काही क्वेश्चन जे आहे ते इंटरनॅशनल रिलेशनच्या रिलेटेड येतात, ते IRला कनेक्ट होतात, आणि काही क्वेश्चन जे आहेत तर ते करंट अफेअर थ्रू विचारल्या गेलेले आहेत, ठीक आहे। तर मॅप बेस्ड क्वेश्चन जे आहे तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन असं होणार आहे। तर जे क्वेश्चन मॅप बेस्ड आहे तर तुमची जी रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी आहे, जे IRचं एक्सप्लेनेशन घेणार आहेत, जे करंट अफेअरचं एक्सप्लेनेशन घेणार आहेत, तर ते क्वेश्चन ते कव्हर करतील, ठीक आहे। तर आपण आजच्या या सेशनमध्ये कुठले क्वेश्चन बघणार आहेत, जिओग्राफीचे क्वेश्चन बघणार आहेत, ठीक आहे। तर ओव्हरऑल ॲनालिसिस काय होतं, सिंपल आहे। या वेळेसचा जो पेपर आहे हा स्ट्रिक्टली NCERT बेस आहे। हा जो पेपर आहे हा NCERT बेस्ड आहे, म्हणजेच यामध्ये जो बेसिक जो कन्सेप्ट आपण म्हणतो की कुठल्याही सब्जेक्टचे बेसिक कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचे असतात, ते जे बेसिक कन्सेप्ट आहे यावर बेस्ड क्वेश्चन होते। म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर का NCERTचं प्रिपरेशन व्यवस्थितपणे केलेले असेल, NCERT प्रिपेअर केलेले असेल, तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता। तर NCERT बेस्ड क्वेश्चन होता, प्लस जे क्वेश्चन होते ते स्टॅटिक होते। स्टॅटिक म्हणजे काय, तर त्यामध्ये डेटा बेस्ड जे क्वेश्चन आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, की ज्यामध्ये फॅक्ट विचारलेला आहे, डेटा विचारलेला आहे, ते क्वेश्चन होते जास्तीत जास्त। त्यामध्ये करंट अफेअर फारसं इन्व्हॉल्व केलेलं नाही आहे किंवा कुठल्याही कन्सेप्च्युअल गोष्टी इन्व्हॉल्व केलेल्या नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला फॅक्ट विचारलेले आहे। तसे जिओग्राफीचे क्वेश्चन आपल्याला एकंदरीत दिलेले आहेत किंवा पेपरमध्ये आलेले होते, आणि कंपॅरेटिव्हली क्वेश्चन जे आहेत जिओग्राफीचे पर्टिक्युलरली ते इझी होते, म्हणजे तुम्ही आरामात सॉल्व करू शकता असे क्वेश्चन आहे। तर 1 बाय 1 आपण क्वेश्चन सुरू करू। बघा, आपला जो क्वेश्चन आहे तो ते सुरुवात जी आहे तर ती आहे क्वेश्चन नंबर 12 पासनं। तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पेपर सेट हा बी आहे। माझा पेपर सेट जो आहे तो बी आहे, तर तुम्हाला तुमच्याकडे जो पेपर सेट आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला क्वेश्चन फाइंड आउट करायचे आहे। बघा, पहिलाच क्वेश्चन तुम्हाला काय म्हणते, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 काय दिलेलं आहे, जायंट स्टार लिव्ह मच लॉंगर दॅन द डॉर्फ स्टार, राईट। त्यानंतर स्टेटमेंट 2 काय आहे, कम्पेअर टू द डॉर्फ स्टार जायंट स्टार्स हॅव ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन। आणि विचारलं काय आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द अबाव स्टेटमेंट। म्हणजे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले आहे आणि त्या 2 स्टेटमेंटमधलं करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे। आता बघा, डायरेक्टली जर आपण विचार केला दोन्ही स्टेटमेंटचा, तर आधी स्टेटमेंट 1 आपण कन्सिडर करू। बघा, यांनी काय म्हटलं आहे, जायंट स्टार जे आहे हे लिव्ह मच लॉंगर दॅन द डॉर्फ स्टार।
म्हणजे काय, लाईफ स्पॅन जो आहे म्हणजे त्यांचं ओव्हरऑल आयुष्य जे आहे तर हे आयुष्य जायंट स्टारचं काय असते, जास्त असते ॲज कम्पेअर टू द डॉर्फ स्टार. म्हणजे जायंट स्टार लिव्ह मच लॉंगर दॅन द डॉर्फ स्टार. ठीक आहे. आता यामध्ये बघा, यामध्ये काय येणार तर मला एक सांगा, आता ही लाईफ सायकल जी आहे ही सायकल कशी असते. आता हा क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर बेस्ड होता आधी मी ते सांगते. हा जो क्वेश्चन होता हा इव्होल्युशन ऑफ स्टार या टॉपिकवर बेस्ड होता. म्हणजे काय तर बघा, सिम्पल आहे. आपण सुरुवातीला जिओग्राफीमध्ये जे प्लॅनेटरी सिस्टीम स्टडी करतो तर त्या प्लॅनेटरी सिस्टीममध्ये आपल्याला पूर्ण गॅलेक्सीज कशा आहे, त्यानंतर प्लॅनेटरी सिस्टीम काय आहे, त्यानंतर वेगवेगळे जे प्लॅनेट्स आहे तर त्यांचा आपण एकंदरीत अभ्यास करतो. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या थेअरी दिल्या आहे. जसं पृथ्वीच्या उत्क्रांतीची थेअरी दिली आहे म्हणजे इव्होल्युशन ऑफ द अर्थ, त्याच पद्धतीने इव्होल्युशन ऑफ द स्टार्स पण आपल्याला दिले आहे. म्हणजे हे जे वेगवेगळे आपल्याला स्टार दिसतात ते हे कसे तयार होतात तर यांच्या पण थेअरी आहे. तर यांच्या थेअरीमध्ये एक थेअरी आपल्याला स्टडी करायची असते ती म्हणजे इव्होल्युशन ऑफ द स्टार. म्हणजे जे स्टार आहे, हे जे ग्रह आहेत, हे ग्रह कसे तयार होतात आणि त्यांचा ओव्हरऑल लाईफ स्पॅन कसा असतो, म्हणजे त्यांची लाईफ सायकल कशी असते ही एक्सप्लेन करणारी ही थेअरी आहे. तर लाईफ सायकल कुठल्याही स्टारची कशी असते बघा, मी सिम्पल तुम्हाला सांगते. काही स्टार सुरुवातीला काय असणार की नेबुला तयार होणार. आता हा नेबुला काय असते तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळे हायड्रोजन ॲटम आहे. ठीक आहे. त्यानंतर हेलियम ॲटम आहे. ठीक आहे. तर यांचा एक असा ढगासारखा आपण असं कन्सिडर करू की ढगासारखे जे पार्टिकल्स असतात, जसं आपण ढग आहे किंवा आभाळ आपण म्हणतो तसा पद्धतीचा एक डस्टचा एक मोठा क्लाउड असतो. मग त्याच्यामध्ये हा झाला नेबुला, राईट. तर या नेबुलापासून काय तयार होणार तर ही ग्रह तयार होण्याची सुरुवात होणार. म्हणजे फर्स्ट स्टेज जी असते ते काय तयार होते की सुरुवातीला नेबुला तयार होते. म्हणजे तो एक छोटासा एक ग्रह तयार झाला असं आपण म्हणू. तर तेव्हा तो असा ढगासारखा असतो, आभाळासारखा असतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. मग जेव्हा ते सर्व पार्टिकल्स एकत्रित येतात आणि त्यांचं कॉम्पॅक्शन होत राहते मग तिथे वेगवेगळ्या रिॲक्शन्स घडायला लागतात. मग मेनली कोणती रिॲक्शन होणार तर बघा, हा जो नेबुला असतो यामध्ये मेनली दोन जे मटेरियल असतात असं आपण म्हणू किंवा ॲटम्स असतात ते प्रेझेंट असतात, ते म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम. मग आता हे हायड्रोजन आणि हेलियम जेव्हा एकत्रित येतात यांच्या रिॲक्शन सुरू होतात. मग त्यामधून फिजन रिॲक्शन होणार, फ्युजन रिॲक्शन होणार, हे असं सर्व रिॲक्शन तयार होतात. आणि या रिॲक्शनमधून मग तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस तयार होणार, त्यांचं कॉम्पॅक्शन परत होणार आणि एक प्रॉपर ग्रह तयार होतो. म्हणजे सुरुवात कशाने होणार तर सुरुवात होणार नेबुलानी. बघा, मी तुम्हाला अगदी सिम्पल वेनी कन्सेप्ट फक्त समजून सांगते कारण आपल्याला ओव्हरऑल एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट काय क्वेश्चन कशावर बेस्ड आहे एवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर सुरुवात होणार नेबुलापासनं. म्हणजे ते सर्व आभाळासारखा जे पार्टिकल आहे, डस्ट पार्टिकल आहे, ते एकत्रित येत आहे. ते एकत्रित आल्यानंतर मग त्यांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन सुरू होणार. मग वेगवेगळ्या रिॲक्शन सुरू झाल्यानंतर त्यापासून ग्रह तयार होणार. हा जो ग्रह तयार होते याला आपण म्हणणार जायंट किंवा जियंट, जे तुम्ही उच्चारता ते तो झाला जायंट स्टार, राईट. मग आता हा ग्रह तयार झाला, पण मला सांगा तिथे हायड्रोजन आहे, तिथे हेलियम आहे आणि कॉन्स्टंटली फिजन किंवा फ्युजन रिॲक्शन घडून येते. मग अशा वेळेस काय होणार की हळूहळू त्यांची एनर्जी जी आहे ती इलिमिनेट होणार. मग ही एनर्जी इलिमिनेट होत जाते, म्हणजे एनर्जी जी आहे ती इमिटेड होते. आणि एनर्जी इमिटेड होताना हा जो मोठा ग्रह तयार झाला आहे आणि याची जर कॉन्स्टंट कुठेतरी याच्यामध्ये रिॲक्शन होत आहेत आणि यांच्या एनर्जीचा लॉस होतोय, तर मला सांगा हा ग्रह कालांतराने असा छोटा होत जाणार, कारण हा एनर्जी इमिट करतोय, ऊर्जा जो आहे तो उत्सर्जित करतोय. तर हा छोटा होणार आणि फायनली एक छोटा ग्रह तयार होणार जो एकेकाळी एवढा मोठा होता, त्याला आपण म्हणतो मग डॉर्फ स्टार. तर अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की हा क्वेश्चन कशावर बेस्ड होता, इव्होल्युशन ऑफ स्टार. सुरुवात कुठनं होते स्टार्सची, ग्रहांची, नेबुलापासनं. मग मीडियम फेजमध्ये जो तयार होतो, जो मेन असतो, तो झाला जायंट स्टार. आणि त्यानंतर यांची कॉन्स्टंटली रिॲक्शन होत राहते, यामधनं एनर्जी इमिट होत राहते. तर याचा काय होणार, लाईफ स्पॅन कमी होत जाणार कारण तो एनर्जी इमिट करतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जो छोटा स्टार राहतो, ज्यांची आता एनर्जी इमिट होत आहे आणि तो छोटा होत आहे, तर हा जो लास्ट स्टेजचा जो स्टार असतो, ग्रह असतो, त्याला आपण म्हणतो डॉर्फ स्टार. तर यावर त्यांनी क्वेश्चन विचारला आहेत. मग आपल्याला विचारलं काय आहे, त्यांनी म्हटलं की जायंट स्टार्स लिव्ह मच लॉंगर दॅन द डॉर्फ स्टार. तर मला सांगा आता हे स्टेटमेंट करेक्ट राहणार की रॉंग राहणार, तर हे स्टेटमेंट रॉंग राहणार.
कारण अनस्टेबल कोण आहे मला सांगा. हा जो डॉर्फ स्टार आहे आता स्टेबल आहे, पूर्ण एनर्जी जी आहे ती एनर्जी इमिट झालेली आहे, उत्सर्जित झालेली आहे. ज्या काही रिॲक्शन घडायच्या होत्या त्या सर्व रिॲक्शन होऊन झालेल्या आहे. मग सर्व जर झालेलं आहे तर स्टेबिलिटी जो लास्ट उरलेला जो पार्ट आहे, सरळ सरळ मला म्हणायचं आहे, लास्ट उरलेला जो पार्ट आहे तो म्हणजे डॉर्फ स्टार. तर मग आता मला सांगा, इथे कॉन्स्टंटली रिॲक्शन घडून येतात, इथे कॉन्स्टंटली एनर्जी इमिट होत आहे, तर कंपॅरिझननी कोण स्टेबल आहे आणि कोण अनस्टेबल आहे. तर हा जो जायंट स्टार आहे हा काय आहे, हा अनस्टेबल आहे, राईट. आणि हा जो डॉर्फ स्टार आहे हा कसा होणार, तर हा स्टेबल होणार, कारण ज्या काही रिॲक्शन आहे जेवढी एनर्जी इमिट व्हायची होती तीच झाली. तर मग आता मला सांगा, पहिलं स्टेटमेंट आलं का लक्षात, कोणाचं लाईफ स्पॅन जास्त असणार आहे, कोणाचं आयुष्य जे आहे ते जास्त असणार आहे. तर डॉर्फ स्टारचं आयुष्य हे जास्त असते ॲज कम्पेअर टू द जायंट स्टार. तर स्टेटमेंट 1 जे आहे ते स्टेटमेंट चुकीचं दिलेलं आहे. आणि त्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा, सेकंड स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की कम्पेअर टू द डॉर्फ स्टार जायंट स्टार्स हॅव द ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन. म्हणजे स्टेटमेंट 2 मध्येच दिलेला आहे, जायंट स्टारमध्ये काय असते, ह्या जे न्यूक्लिअर रिॲक्शन होत राहतात यांचा रेट जो असतो तो जास्त असतो ॲज कम्पेअर टू द डॉर्फ स्टार. आणि म्हणूनच डॉर्फ स्टारपेक्षा जायंट स्टारचा लाईफ स्पॅन जो आहे तो कमी असतो. तर बघा, हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी दिले होते, कारण पहिलं स्टेटमेंट चुकीचं दिलं आहे, सेकंड स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट दिलेलं आहे. तर मग याचं करेक्ट ऑप्शन काय येणार, तर बघा याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर डी. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट द स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ठीक आहे, आलं लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 33, सॉरी क्वेश्चन नंबर, एक मिनिट, क्वेश्चन नंबर 21, देन क्वेश्चन नंबर 23. ठीक आहे, बघा आता क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे, कन्सिडर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन, ॲन्युअल अँड डेली रेंज ऑफ टेम्परेचर इज लो. म्हणजे आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रेसिपिटेशन ऑकर थ्रू आउट द इयर, म्हणजे वर्षभर पाऊस पडतो आणि प्रेसिपिटेशन व्हॅरीज बिटवीन द 50 सेंटीमीटर टू 250 सेंटीमीटर. म्हणजे मी तुम्हाला स्टेटमेंट सांगते बघा, ॲन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर, रेंज ऑफ टेम्परेचर काय असते, तर सिम्पल आहे, मॅक्झिमम टेम्परेचर आणि मी मायनस लिहिते इथं सरळ सरळ, मिनिमम टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जे मॅक्झिमम होते आणि मिनिमम होते यांचा जो डिफरन्स असतो त्यांना आपण कन्सिडर करतो रेंज ऑफ टेम्परेचर. रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे काय, आलं का लक्षात, की एखाद्या प्रदेशामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर किती जाते आणि मिनिमम टेम्परेचर किती जाते. सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ रेंज ऑफ टेम्परेचर. मग आता हे जर आपण वर्षभराचं कन्सिडर करत असेल तर ते झालं ॲन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर, आणि जर का आपण हे रोजचं कन्सिडर करत असेल डेली बेसिसवर तर ते झालं डेली रेंज ऑफ टेम्परेचर. त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलं आहे की हे जे ॲन्युअल आणि डेली दोन्ही जी रेंज ऑफ टेम्परेचर असते हे लो असते. म्हणजे त्याचा अर्थ काय की आपल्याला टेम्परेचरमध्ये फारसं व्हेरिएशन बघायला मिळत नाही. नेक्स्ट बघा, प्रेसिपिटेशन ऑकर थ्रू आउट द इयर, म्हणजे वर्षभर इथे पावसाळा असणार, पाऊस पडणार. त्यानंतर प्रेसिपिटेशनची रेंज दिली आहे, किती दिली आहे, 50 सेंटीमीटर टू 250 सेंटीमीटर. आणि यावरून आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज दिस टाईप ऑफ क्लायमेट, म्हणजे हा कोणत्या क्लायमेटचा कोणता प्रकार आहे. इक्वेटोरियल क्लायमेट आहे का हा, मला सांगा. सिम्पल आहे, जर हा इक्वेटोरियल क्लायमेट असता तर ठीक आहे, इक्वेटोरियलवर पण पाऊस जास्त पडतो, म्हणजे प्रेसिपिटेशन ऑकर थ्रू आउट द इयर, राईट. बट द रेंज हे 250 ते 250 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो का, नाही, यापेक्षा जास्त पाऊस पडतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी दिलं आहे की टेम्परेचरची रेंज पण कशी आहे, लो आहे. तर हे इक्वेटोरियल टाईप ऑफ क्लायमेट असणार का, नाही. चायना टाईप ऑफ क्लायमेट आहे का, हे नाही, कारण थ्रू आउट द इयर पाऊस दिलेला आहे. ह्युमिड सब ट्रॉपिकल क्लायमेट आहे का, परत नाही. हे दोन स्टेटमेंट, म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे, याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, दॅट इज मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट. आता बघा यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट यालाच आपण ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट पण म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, ब्रिटिश टाईप्स ऑफ क्लायमेट.
म्हणजे सिंपल काय आहे की मरीन इफेक्ट तुम्हाला दिसून येतं. मरीन इफेक्ट म्हणजे काय की समुद्रामुळे किंवा आजूबाजूला जो पाण्याचा प्रदेश आहे तर आपण समुद्र कन्सिडर करू, तर या समुद्राच्या प्रभावाने तिथचं जे क्लायमेट असते ते प्रभावित झालेलं असते. तर त्यामुळे आपल्याला टेम्परेचरमध्ये फारसं व्हेरिएशन दिसून येत नाही. लो रेंज आहे. का रेंज आहे? कारण तुम्ही कॅटॅबेटिक विंड, ॲनाबेटिक विंड हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असणार, म्हणजे सी ब्रीज, लँड ब्रीज हा कन्सेप्ट ऐकला असणार. तर मरीनचा तिथं आपल्याला प्रभाव दिसून येतो. प्लस नेक्स्ट त्यांनी काय दिलं आहे, प्रेसिपिटेशन ऑल टाईम तिथे पाऊस पडतो आणि त्यामुळे रेंज पण किती दिली आहे, 50 ते 250. हे कोणचं झालं, ब्रिटिश टाईप्स ऑफ क्लायमेट झालं. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. बघा क्वेश्चन नंबर 24 मध्ये काय दिलं आहे, विथ रेफरन्स टू द कोरिओलिस फोर्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. म्हणजे आपल्याला कोरिओलिस फोर्स बद्दल स्टेटमेंट दिलेलं आहे, आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. पहिलं काय दिलं आहे बघा, पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, इट इन्क्रीज विथ द इन्क्रीज ऑफ विंड व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजेच काय म्हटलंय, विंड व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर विंडची स्पीड. ठीक आहे, तो कोरिओलिस फोर्स जो असतो हा जसं जसं हवेचा किंवा वाऱ्याचा, बघा विंडची जी स्पीड आहे, तर विंडची स्पीड जशी जशी इन्क्रीज होणार तसा तसा हा फोर्स पण काय होणार, इन्क्रीज होणार. आणि सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, इट इज मॅक्झिमम ॲट द पोल अँड इट इज अपसेंट ॲट द इक्वेटर. सिम्पल क्वेश्चन होता बघा, डायरेक्टली तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. सिलेक्ट द आन्सर युझिंग द कोड गिव्हन बिलो. काय येणार, बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणजे स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट. बघा कोरिओलिस फोर्स आपण कशामध्ये स्टडी करतो, तर जेव्हा तुम्ही फेरल लॉ स्टडी केले असाल तर फेरल लॉमध्ये दिला आहे कोरिओलिस फोर्स. कोरिओलिस फोर्स काय असतो बघा, म्हणजे मला समजून सांगते. आपण अर्थला जर स्पिरॉइड कन्सिडर केलं, वर्तुळाकार कन्सिडर केलं, तर अर्थ काय आहे, एक वर्तुळाकार गोष्ट आहे आणि ही वर्तुळाकार गोष्ट कॉन्स्टंटली रोटेट होतीये. म्हणजे हे काय करत आहे, फिरत आहे. कशाभोवती, तर स्वतःचा हिचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिस भोवती ही वर्तुळाकार गोष्ट कॉन्स्टंटली फिरते. आता जेव्हा कुठलीही वर्तुळाकार गोष्ट जेव्हा कॉन्स्टंटली रोटेट होते, फिरते, तेव्हा ही काय करते, तर तिथे एक फोर्स तयार होतो. जो फोर्स काय करतो, वस्तूंना डिफ्लेक्ट करतो. आता वस्तूंना डिफ्लेक्ट करणं म्हणजे काय, तर सिंपल त्यांची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन चेंज करतो. तो काय करतो, डायरेक्शनला चेंज करतो. म्हणजेच काय की पृथ्वीवर आपण कुठलीही गोष्ट ठेवली तर आपण जर तिला असं फेकलं की ती ह्या डायरेक्शनने जायला पाहिजे, तर ते काय होणार, तिची डायरेक्शन चेंज होणार. सो दॅट इज द डिफ्लेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. हे कशामुळे होते, कारण पृथ्वी जी आहे कॉन्स्टंटली रोटेट होते. हा जो फोर्स आहे जो वस्तूंना डिफ्लेक्ट करतो, त्याची डायरेक्शन चेंज करतो, त्या फोर्सला म्हटल्या जाते कोरिओलिस फोर्स. आणि ह्या सर्वात आधी कोणी आयडेंटिफाय केला, तो फेरलनी केला. त्यांनी लॉ दिले म्हणून त्याला फेरल लॉमध्ये पण कन्सिडर केल्या जाते. मग यांच्या अकॉर्डिंग वस्तू कशा डिफ्लेक्ट होते, तर बघा सिंपल आहे. जर आपण हेमिस्फिअर कन्सिडर केले तर नदर्न हेमिस्फिअर आणि हा झाला सदर्न हेमिस्फिअर. तर नदर्न हेमिस्फिअरमध्ये गोष्टी ज्या आहेत ह्या राईट डायरेक्शननी डिफ्लेक्ट केल्या जाणार. म्हणजे जर आपण एखादी वस्तू सरळ फेकायचा प्रयत्न केला तर ती कोणत्या डायरेक्शननी डिफ्लेक्ट होणार, राईट डायरेक्शननी, दॅट इज क्लॉकवाईज डायरेक्शननी. आणि इन द सदर्न हेमिस्फिअर जर आपण एखादी वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला तर ती कुठल्या डायरेक्शननी जाणार, तर ती जाणार लेफ्ट डायरेक्शननी, दॅट इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ते कोणत्या जाणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्लस आणखी आता बघा यांनी काय म्हटलं आहे, इट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन विंड व्हेलॉसिटी. तर तुम्हाला दोन गोष्टी परत लक्षात ठेवायचं आहे की हा जो कोरिओलिस फोर्स असतो, हा कोरिओलिस फोर्स एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड वाढवत नाही. बघा मी काय म्हणते, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ऑब्जेक्टची स्पीड जी आहे याला हा अल्टर करत नाही. अल्टर म्हणजे कुठल्याही प्रकारचा चेंज त्यामध्ये करत नाही. तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टू द डायरेक्शन. हा फक्त डायरेक्शन चेंज करतो. पण डायरेक्शन चेंज करण्याचा जो रेट आहे किंवा जो स्पीड आहे हा कसा राहणार, जेवढे ऑब्जेक्टची स्पीड असणार तेवढ्या स्पीडनी त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन जी आहे ती चेंज केल्या जाणार. तर त्यामुळे यांनी काय म्हटलंय बघा, फक्त असं स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की कोरिओलिस फोर्समुळे विंड व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, म्हणजे हा फोर्स ॲक्ट होते आणि स्पीड वाढते असं त्यांनी म्हटलं नाही आहे. उलट त्यांनी काय म्हटलंय की कोरिओलिस फोर्स हा स्वतः इन्क्रीज होतो. कशासोबत, विथ इन्क्रीज इन द विंड व्हेलॉसिटी. त्यामुळे या स्टेटमेंटमध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. स्टेटमेंट जे आहे हे करेक्ट आहे.
ठीक आहे, हा स्पीड वाढवत नाही, हा स्पीड काय करतो, डिफ्लेक्ट करतो, म्हणजे वस्तूला डिफ्लेक्ट करतो. तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट आपल्याला माहीत आहे की हा काय असतो, तर मला सांगा जी स्पीड आहे अर्थची, तर ही मॅक्झिमम कुठे आहे, पोलवर आहे, आणि इक्वेटरवर कसं आहे, मिनिमम आहे. तर त्यामुळे हा फोर्स पण पोलवर कसा राहणार, मॅक्झिमम राहणार, आणि इक्वेटरवर कसा राहणार, अपसेंट राहणार. सो म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय ना, ऑप्शन नंबर सी, दॅट इज बोथ ए अँड बी. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. बघा, ऑन June 21 एव्हरी इयर which of the following latitude experiences sunlight of more than 12 hours. म्हणजे हा जो आपल्याला ज्याला आपण इक्विनॉक्स किंवा समर सोलस्टाईस, विंटर सोलस्टाईस हा जो कन्सेप्ट शिकतो यावर डायरेक्टली त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. आणि पर्टिक्युलरली आपल्याला एकच लोकेशनबद्दल विचारलं आहे, ते म्हणजे June 21. तर बघा सिम्पल आहे, आपण अशी एक डायग्राम स्टडी करतो की हा सन आहे आणि पृथ्वी या भोवती रिव्हॉल्व होते, राईट. जेव्हा अर्थ रिव्हॉल्व होते तर यांचा जो अर्थचा जो ऑर्बिट आहे, ऑर्बिट म्हणजे जो पाथ आहे, ज्या पाथच्या अकॉर्डिंग अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते, हा थोडाफार इलिप्टिकल आहे, प्रॉपर सर्क्युलर आहे का तो नाही. तर यामुळे काय होणार की जेव्हा जेव्हा अर्थ रोटेट होणार तर तेव्हा अशा पोझिशन येणार की जेव्हा सन आणि अर्थ यांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे हे कमी असणार, आणि एक फेज अशी येणार की अर्थ आणि सन यांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते जास्त येणार. आणि यामुळे या कारणांमुळे आपल्याला वेगवेगळे सीझन आणि सीझन नंतर वेगवेगळे डे ड्युरेशन आणि नाईट ड्युरेशन आपल्याला आढळून येते. तर आपल्याला क्वेश्चन बघा काय भेटला आहे, June 21 विचारला आहे पर्टिक्युलरली. मग मला सांगा June 21ला अर्थ कुठे असते, तर June 21ला अर्थ जी आहे ती ह्या डायरेक्शनला असते. कुठे असते, ह्या डायरेक्शनला. आता मला सांगा हा सन आहे, आपण एवढंच पर्टिक्युलरली कन्सिडर करू, ठीक आहे. बघा हा सन आणि अर्थ कुठे असणार आहे, अर्थ असणार आहे ह्या डायरेक्शनला, म्हणजे इथे, ठीक आहे. आता मला सांगा अर्थचा जो ॲक्सिस आहे तो कसा आहे, टिल्टेड आहे, म्हणजे अशा पद्धतीचा, राईट. तर अर्थ अशी आपल्याला दिसणार, आणि हा झाला अर्थचा इक्वेटर, दॅट इज 0 डिग्री, म्हणजे अर्थ टिल्टेड आहे, त्यामुळे अर्थची लोकेशन अशी असणार. आता मला सांगा जर अर्थ या पद्धतीने आहे तर मॅक्झिमम सनलाईट कुठे जास्त असणार, तर मॅक्झिमम सनलाईट इकडे जास्त असणार, राईट. कारण बघा जर तुम्ही कन्सिडर केलं, हा कुठला आहे, तर हा नदर्न हेमिस्फिअर आहे, बरोबर आहे, आणि हा झाला सदर्न हेमिस्फिअर. तर आता मला सिंपल सांगा ह्या लोकेशनवरनं नदर्न हेमिस्फिअर सूर्याच्या जवळ आहे की सदर्न हेमिस्फिअर जवळ आहे, नदर्न हेमिस्फिअर. त्यामुळे मॅक्झिमम सनलाईट कुठे असणार, तर मॅक्झिमम सनलाईट असणार नदर्न हेमिस्फिअरमध्ये, कारण अर्थ अशी आहे. मग मला या सांगा अशी जर पोझिशन आहे तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे की 21 जूनला म्हणजे June 21ला सनलाईट 12 तासांपेक्षा जास्त कोणत्या लॅटिट्यूडवर असतो, इक्वेटरवर असतो का, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि आर्टिक सर्कल. मग आता मला सांगा या चारपैकी सर्वात जवळ सूर्याच्या कोण आहे, तर हा बघा आर्टिक सर्कल, म्हणजे इथनं येणार, मी पेन चेंज करते, हा झाला आर्टिक सर्कल. इथे मॅक्झिमम सनलाईट असणार का, ऑफकोर्स असणार, कारण सूर्यापासून हा सर्वात जवळ आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणजे आर्टिक सर्कल आहे. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असणार का, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे हा झाला मकर वृत्त, हा तर सूर्यापासून दूर आहे, मग इथं असणार का मॅक्झिमम, नाही. त्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे इथे झाला 23 डिग्री अँड हाफ, हा सूर्याच्या जवळ आहे, म्हणजे इथे असणार. इक्वेटरवर असणार का, नाही, कारण इक्वेटर सूर्यापासून दूर आहे ॲज कम्पेअर टू आर्टिक सर्कल अँड ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तर मग मॅक्झिमम सनलाईट कुठे जास्त असणार, तर मॅक्झिमम सनलाईट असणार आर्टिक सर्कल आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तर करेक्ट काय येणार, करेक्ट येणार 2 and 4. करेक्ट आन्सर काय येणार 2 and 4. आपल्याला इथे पर्टिक्युलरली त्यांनी डेट मेन्शन केली होती, त्यामुळे आपण पर्टिक्युलरली तीच एक पोझिशन कन्सिडर केली, ठीक आहे. चलो नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे हा करंट अफेअरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. आता बघा क्वेश्चन नंबर 31 मध्ये काय दिलेलं आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1 बघा,
काय आहे? द ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन बाय टेरेस्ट्रियल रेडिएशन. म्हणजेच हे दोन बघा, ही अर्थ आहे, अर्थवर सूर्यापासनं एनर्जी येते म्हणजे सनलाईट येत आहे. तर सूर्यापासनं येणारी एनर्जी आणि अर्थ काय करणार? रिफ्लेक्ट करणार येणारी एनर्जी. एनर्जी इन द सेन्स सनलाईट आपण कन्सिडर करू. तर सूर्यापासनं येणारे सनलाईट हा एक येणार आणि ते आल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं तो सनलाईट काय होणार? रिफ्लेक्ट होणार. तर हा जाणारा परत जाणारा. ठीक आहे. तर इनकमिंग म्हणजे कुठले? पृथ्वीकडे येणारे. सो दॅट इज इनकमिंग रेडिएशन. आणि हे पृथ्वीवरून रिफ्लेक्ट होऊन परत जाणारे दॅट इज आउट गोईंग रेडिएशन. हे कुठले झाले? आउट गोईंग रेडिएशन. मग आता यामध्ये बघा क्वेश्चन काय विचारलाय बघा. द ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन द टेरेस्ट्रियल रेडिएशन. तर आउटगोईंग रेडिएशनला आपण काय म्हणतो? टेरेस्ट्रियल रेडिएशन, कारण ते टेरेस्ट्रीपासून रिफ्लेक्ट झालेलं आहे. आणि इनकमिंग सोलर रेडिएशन ज्याला इन्सुलेशन पण म्हणतो आपण. ठीक आहे. तर ॲटमॉस्फिअर कशाने हीट होते? त्यांचं म्हणणं आहे की ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन द टेरेस्ट्रियल रेडिएशन. की येणाऱ्या जे सनरेज आहेत त्यापासून ॲटमॉस्फिअर जे आहे हे जास्त हीट होते, गरम होते ॲज कम्पेअर टू द आउटगोईंग सोलर रेडिएशन. आणि सेकंड स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड and other greenhouse gases in the atmosphere are good absorber of the long wave radiations. तर आता मला सांगा दोन्ही स्टेटमेंटपैकी आपल्याला विचारलं काय आहे? करेक्ट स्टेटमेंट कुठले आहे? करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे? तर सेकंड स्टेटमेंट जे आहे सो विच इज अ करेक्ट स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे का? नाही. सो करेक्ट आन्सर काय येणार याचं बघा. ऑप्शन नंबर डी म्हणजे स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. मग आता मी तुम्हाला हे समजून सांगते. यांनी म्हटलं काय? हा ग्रीन हाऊस गॅसवर प्रॉपर क्वेश्चन आहे. ग्रीन हाऊस गॅस कन्सेप्टमध्ये आपण काय स्टडी करतो की सूर्यापासून जे पृथ्वीवर सनलाईट येतात त्यांना आपण इन्सुलेशन म्हणतो, जे इनकमिंग रेडिएशन झाले. आता यांची जर आपण वेव्ह कन्सिडर केली तर हे झाले शॉर्ट वेव्ह. हे कोणते असतात? शॉर्ट वेव्ह रेडिएशन, राईट. आणि हे पृथ्वीवर आल्यानंतर पृष्ठभागावर आदळल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात. मग त्यांना आउटगोईंग रेडिएशन म्हणतो किंवा त्यांना टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणतो. आणि यांची जर वेव्ह आपण कन्सिडर केली तर हे कोणते असतात? लॉंग वेव्ह असतात, राईट. म्हणजे टेरेस्ट्रियल रेडिएशन कसे असतात? लॉंग वेव्ह असतात. आता बघा ॲटमॉस्फिअरमध्ये जे ग्रीन हाऊस गॅसेस प्रेझेंट असतात तर ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे ग्रीन हाऊस गॅसेसची टेंडन्सी काय असते? सिम्पल मी तुम्हाला सांगते. ॲटमॉस्फेरिक ग्रीन हाऊस गॅसेसची टेंडन्सी असतात की दे आर गुड ॲब्झॉर्बर ऑफ लॉंग वेव्ह रेडिएशन. लॉंग वेव्ह रेडिएशनचे ते काय असतात? ॲब्झॉर्बर असतात. म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस हे काय करतात? ज्या शॉर्ट वेव्हचे रेडिएशन्स आहे त्यांना ती डायरेक्टली पास करून देतात, त्यांना ऑब्झर्व करून ठेवत नाही. पण जे लॉंग वेव्ह रेडिएशन्स असतात तर त्यांना ते ॲब्झॉर्ब करून ठेवतात, ते पास करत नाही. मग मला सांगा सपोज इथे जर का कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, हा ग्रीन हाऊस गॅस आहे, याची टेंडन्सी काय असणार की सूर्यापासून येणारे जे सनलाईट आहे जे शॉर्ट वेव्हमध्ये आहे, शॉर्ट वेव्हलेंथ आहे, तर हे शॉर्ट वेव्हलेंथ रेडिएशन पास करणार की ॲब्झॉर्ब करणार? तर हे पास करणार. पास करणार म्हणजे हे पकडून ठेवत नाही, ॲब्झॉर्ब करत नाही, हे डायरेक्टली पृथ्वीवर पाठवून देणार, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, कारण त्याची टेंडन्सी आहे. बट जेव्हा हेच सनलाईट रिफ्लेक्ट होणार तर रिफ्लेक्शनमध्ये काय असणार? तर रिफ्लेक्शनमध्ये जात असताना आता तेच शॉर्ट वेव्हलेंथचे रेडिएशन लॉंग वेव्हलेंथचे झाले, कारण ते टेरेस्ट्रियल रेडिएशन झाले. आता हे टेरेस्ट्रियल रेडिएशनमध्ये याची कॅपॅसिटी काय असते किंवा सॉरी याची कार्बन डायऑक्साईडची टेंडन्सी काय असते की लॉंग वेव्हलेंथचे रेडिएशन आता हे ॲब्झॉर्ब करणार. म्हणजे पृथ्वीपासून परत जाणारे जे रेडिएशन आहे त्यांना हे काय करणार? ॲब्झॉर्ब करणार. मग त्यामुळे टेरेस्ट्रियल रेडिएशन जर का इथे कॉन्स्टंटली ॲब्झॉर्ब केल्या जात आहे, मग सनलाईट ॲब्झॉर्ब केल्या जात आहे म्हणजेच हीट ॲब्झॉर्ब केल्या जात आहे, तर ॲटमॉस्फिअर त्यांनी काय होणार? गरम होणार. तर मला सांगा पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट येणार का? नाही येणार. ॲटमॉस्फिअर जो गरम असते, ॲटमॉस्फिअर जो हीट होते तो कशामुळे होते? तर तो टेरेस्ट्रियल रेडिएशनमुळे होते. सो इनकमिंग सोलर रेडिएशनमुळे होतं का? नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. सेकंड स्टेटमेंट जे आहे हे एकदम करेक्टली दिलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन की बघा कार्बन डायऑक्साईड अँड अदर ग्रीन हाऊस गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर आर गुड ॲब्झॉर्बर फॉर द लॉंग वेव्ह रेडिएशन. स्टेटमेंट 2 इज करेक्ट, स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 बघा, यांनी काय दिलं आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पायरोक्लास्टिक डेब्रिज, त्यानंतर ॲश अँड डस्ट, नायट्रोजन कंपाऊंड अँड सल्फर कंपाऊंड्स. हाऊ मेनी ऑफ द अबव आर द प्रोडक्ट ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन. खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिम्पल क्वेश्चन होता की जेव्हाही ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर त्या उद्रेकांमध्ये म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट असतात. पायरोक्लास्टिक डेब्रिज बिलकुल असतात, त्यानंतर ॲश आणि डस्ट असतो, त्यानंतर नायट्रोजन कंपाऊंड असतात, सल्फर कंपाऊंड, म्हणजे ऑल 4 विल बी द आन्सर. सिम्पल क्वेश्चन आहे हा, डायरेक्टली विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34 मध्ये काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट इन्फेरन्स और इन्फेरन्सेस फ्रॉम द आयसोथर्मल मॅप इन द मंथ ऑफ जानेवारी. क्वेश्चन जो आहे हा केअरफुली रीड करायचा. त्यांनी काय म्हटलं आहे, आयसोथर्मल मॅप तुम्हाला कन्सिडर करायचा आहे, पण कधीचा, इन द मंथ ऑफ जानेवारी, जानेवारी महिन्याचा. आणि हा जो क्वेश्चन आहे, ज्यांनी NCERTचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्यांच्या लक्षात येणार की हा डायरेक्टली NCERT मधून ॲज इट इज अ स्टेटमेंट जे आहे ते घेतलेलं आहे, स्ट्रेट फ्रॉम NCERT हा क्वेश्चन आहे. तर बघा, आयसोथर्म म्हणजे काय, जे सेम टेम्परेचर, थर्म म्हणजे टेम्परेचर, जे सेम टेम्परेचर जिथे जिथे असते त्याला मॅच करणारी लाईन, दॅट इज आयसोथर्म. त्यांनी काय म्हटलं आहे, द आयसोथर्म डेव्हिएट टू द नॉर्थ ओव्हर द ओशन अँड टू द साऊथ ओव्हर द कॉन्टिनेंट. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आयसोथर्म्सच्या ज्या लाईन असतात जे सेम टेम्परेचरला कनेक्ट करतात, तर ह्या ज्या लाईन आहेत तर हे काय करतात, नॉर्थ ओव्हर द ओशन, म्हणजे समुद्रावर जेवढ्याही आयसोथर्म्स आहेत तर हे नॉर्थ डायरेक्शननी डेव्हिएट होत आहे आणि साऊथ ओव्हर द कॉन्टिनेंट. पण तेच जर का कॉन्टिनेंट म्हणजे जे खंड आहे तर त्यांच्यावर ते कुठे होत आहे, साऊथकडे डेव्हिएट होतात. कधी, इन द मंथ ऑफ जानेवारी. सो विच इज द करेक्ट स्टेटमेंट. आपण हे डायरेक्टली बघतो की जो डिफरन्स आहे जानेवारी मंथमध्ये जे इन्सुलेशन आहे ते त्यांच्यावरून जर आपण टेम्परेचर डिफरन्स कन्सिडर केला तर ओशन आणि कॉन्टिनेंट यांचा आपल्याला हा डिफरन्स दिसून येतो. नेक्स्ट काय दिलं आहे बघा, द प्रेझेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट, गल्फ स्ट्रीम अँड नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट मेक द नॉर्थ अटलांटिक ओशन कोल्डर अँड द आयसोथर्म्स बेंड टूवर्ड द नॉर्थ. आणि त्यामुळे आयसोथर्म नॉर्थकडे बेंड होतात. म्हणजे सिम्पल स्टेटमेंट 2 मध्ये काय दिलेलं आहे की द प्रेझेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये शीत प्रवाह म्हणतो, सागरी प्रवाह, ते जे शीत सागरी प्रवाह असतात कोल्ड ओशन करंट असतात, प्लस गल्फ स्ट्रीम हा एक प्रवाह आहे आणि नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट किंवा त्यालाच नॉर्थ अटलांटिक करंट असं पण म्हणतात, हा एक करंट आहे. तर या 3 गोष्टींमुळे नॉर्थ अटलांटिक ओशन जो आहे हा थंड राहतो, इट इज अ कोल्डर, अँड द आयसोथर्म बेंड टुवर्ड्स द नॉर्थ. आणि त्यामुळे हे जे आयसोथर्म्स असतात हे नॉर्थकडे बेंड होतात म्हणजे ओशनवर, असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे. तर आता मला सांगा इथे काय चुकीचं आहे. सिंपल आहे, जरी तुम्हाला माहीत नसलं तर तुम्ही सिंपल लॉजिक लावू शकता. बघा, ज्यांनी ओशन करंट व्यवस्थित केलेले आहे ते लॉजिक लावून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. गल्फ स्ट्रीम जो आहे हा कोल्ड ओशन करंट आहे की वॉर्म ओशन करंट आहे, सो इट इज अ वॉर्म ओशन करंट, हा उष्ण प्रवाह आहे. ठीक आहे. त्यानंतर परत तुम्ही कन्सिडर करा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट दॅट इज नॉर्थ अटलांटिक करंट, हा पण वॉर्म ओशन करंट आहे. मग मला सांगा, जर दोन्ही ओशन करंट वॉर्म असतील तर त्यामुळे नॉर्थ अटलांटिक ओशन कोल्डर होणार आहे का, थंड होणार आहे का, नाही. म्हणजे इथेच काय असणार, हे स्टेटमेंट चुकीचं. तर मग करेक्ट येणार ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सिलेक्ट द आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो, सो इट इज 1 ओनली. येत्या लक्षात. सिम्पल लॉजिकली जरी तुम्ही थोडं लॉजिक जरी यूज केलं तर हा क्वेश्चन तुमचा काय होणार, सॉल्व्ह होणार. त्यानंतर परत हा जो आहे तर हा करंट अफेअरमध्ये घेतला जाणार. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 36. तर क्वेश्चन नंबर 36 मध्ये काय म्हटलंय बघा, विथ रेफरन्स टू द हिमालयन रिव्हर जॉइनिंग द गंगा डाउनस्ट्रीम ऑफ प्रयागराज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट विच वन ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज करेक्ट. सिंपल आहे क्वेश्चन. यांनी काय म्हटलं आहे बघा, आधी समजून घ्या की आपण जेव्हा गंगा रिव्हर सिस्टीम स्टडी करतो तर आपण त्याच्या वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज स्टडी करतो, राईट. मग गंगा रिव्हरच्या ट्रिब्युटरीवर क्वेश्चन आहे, पण आपल्याला ट्रिब्युटरीज ज्या आहे उपनद्या, तर ह्या आपल्याला कन्सिडर कुठून करायच्या आहे, तर बघा डाउनस्ट्रीम ऑफ प्रयागराज, प्रयागराज पासून खाली
फ्रॉम वेस्ट टू ईस्ट म्हणजे वेस्ट डायरेक्शनपासनं, म्हणजे मी असा काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अशी जर गंगा नदी आहे तर वेस्टपासनं ईस्टकडे ह्या डायरेक्शनने आपल्याला ट्रिब्युटरीज जे आहे त्यांचा सिक्वेन्स कन्सिडर करायचा आहे. तर सुरुवातीला काय येणार बघा, सिंपल क्वेश्चन आहे, परत हा स्टॅटिक क्वेश्चन आहे. सुरुवातीला गोमती, त्यानंतर येणार घागरा, त्यानंतर येणार गंडक आणि त्यानंतर येणार कोसी. सो करेक्ट काय येणार, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 मध्ये बघा काय दिलं आहे, स्टेटमेंट 1 बघा काय आहे, रेनफॉल इज वन ऑफ द रिझन फॉर द वेदरिंग ऑफ रॉक. ठीक आहे. स्टेटमेंट 2 बघा, रेन वॉटर कंटेन कार्बन डायऑक्साइड इन द सोल्युशन. अँड स्टेटमेंट 3 बघा काय दिलेलं आहे, रेन वॉटर कंटेन ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. म्हणजे एवढे स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत आणि विचारलं काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ द अबोव स्टेटमेंट. बघा सिंपल परत क्वेश्चन आहे, सिंपल लॉजिक लावून सॉल्व्ह होतो. स्टेटमेंट 1 काय दिलं आहे, रेनफॉल इज वन ऑफ द रिझन फॉर द वेदरिंग ऑफ रॉक्स. म्हणजे रॉकचं जे वेदरिंग होते तर त्यासाठी रेनफॉल हा एक फॅक्टर असू शकतो का किंवा रिझन असू शकतो का, तर ऑफकोर्स असू शकतो. यांनी इथे इज वन ऑफ द म्हटलं आहे, ओनली म्हटलं आहे का नाही. तर त्यामुळे वेदरिंग ऑफ रॉकसाठी रेनफॉल हे एक माध्यम असू शकते. तर हे बिलकुल असू शकते ज्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेसिपिटेशन जास्त असते किंवा थ्रू आउट द इयर प्रेसिपिटेशन जास्त असते, म्हणजे वर्षभर पाऊस पडतो, तर त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये रॉकच्या वेदरिंगसाठी रेनफॉल पण कन्सिडर असतो, हा पण एक फॅक्टर असतो रेनफॉल. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. नेक्स्ट त्यांनी काय म्हटलंय बघा, रेन वॉटर कंटेन कार्बन डायऑक्साइड इन द सोल्युशन. तर बिलकुल आहे की जेव्हा पाऊस पडतो तर जेव्हा पावसाच्या पाण्यासोबत ॲटमॉस्फिअरमध्ये जेही गॅसेस असतात जे इझिली रिॲक्ट होऊ शकतात ते त्या रेन वॉटरसोबत परत येतात आणि त्यामधूनच आपण एक कन्सेप्ट शिकतो, दॅट इज ॲसिड रेन. राईट. ॲसिड रेन का स्टडी करतो आपण, कारण H2O सोबत वेगवेगळे जे ज्याला आपण एलिमेंट म्हणू किंवा गॅसेस म्हणू जे प्रेझेंट असतात ॲटमॉस्फिअरमध्ये ते रिॲक्ट करतात आणि पावसाच्या पाण्यासोबत परत येतात. तर त्यापैकी एक फॅक्टर आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट करून रेन वॉटरसोबत परत येतो. तर स्टेटमेंट 2 पण आहे, हे पण करेक्ट आहे. आणि तिसरं स्टेटमेंट बघा काय दिलं आहे, रेन वॉटर कंटेन ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. त्यामध्ये ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन पण असतो. तर असतो का, तर बिलकुल असतो. आणि बघा याच ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन असतो रेन वॉटरमध्ये, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड असतो आणि जे इतर गॅसेस आहेत जर तेही प्रेझेंट असन तर हे सर्व जेव्हा पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर पडतात, म्हणजे ते रॉकवर पडतात, तेव्हा तेथे वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन पण घडून येतात. आणि सर्वात फेमस एक रिॲक्शन आहे दॅट इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन पण होते आणि हा ऑक्सिडेशन पण एक फॅक्टर आहे कशासाठी, वेदरिंग ऑफ रॉकसाठी. म्हणजे जर आपण खूप डिटेलमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येणार की फक्त पाऊस पडतोय म्हणून रॉकची वेदरिंग होत नाही आहे, तर याच्यामध्ये जे ऑक्सिडेशन रिॲक्शन होत आहे त्यामुळे पण वेदरिंग ऑफ रॉक्स होऊ शकते. तिन्ही जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार, बघा ऑप्शन नंबर 1, बोथ स्टेटमेंट सेकंड अँड स्टेटमेंट थर्ड आर करेक्ट अँड बोथ ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. नेक्स्ट परत मॅप बेस्ड क्वेश्चन आहे हा. कन्सिडर द फॉलोइंग कंट्री, फिनलँड, जर्मनी, नॉर्वे, रशिया. ठीक आहे. हाऊ मेनी ऑफ द अबव कंट्रीज हॅव बॉर्डर्ड विथ द नदर्न सी. परत मॅप बेस्ड क्वेश्चन आहे. डायरेक्टली मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येणार नॉर्थ सीला कोणत्या कोणत्या कंट्रीजच्या बॉर्डर आहे. फिनलँडची आहे का, नाही. जर्मनीची आहे, नॉर्वेची आहे, रशियाची आहे का, नाही. म्हणजे काय येणार, ओनली 2 विल बी द ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 बघा. क्वेश्चन नंबर 39 मध्ये काय दिलेलं आहे, वॉटरफॉल दिलेले आहे, म्हणजे धबधबा तुम्हाला दिलेला आहे, तो कोणत्या रिजनमध्ये आहे, प्रदेशामध्ये आहे ते दिलेलं आहे आणि ते कोणत्या नदीशी संबंधित आहे, म्हणजे कोणत्या रिव्हरशी संबंधित आहे ते सुद्धा दिलेलं आहे. बघा धौंधार हा जो धबधबा आहे किंवा हा जो वॉटरफॉल आहे तो मालवा रिजनमध्ये येतो का, तर हा बिलकुल येतो. हा जबलपूरमध्ये आहे. जबलपूर कुठे आहे, मध्य प्रदेश, म्हणजे मालवा रिजन. तर धौंधार हा मालवा रिजनमध्ये आहे आणि नदी कुठली दिली आहे, नर्मदा. सो हा जो पेअर आहे किंवा ही जी पेअर आहे हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा,
हुंजरू हा कुठे दिला आहे, छोटा नागपूर, आणि नदी कुठली दिली आहे, सुबर्णरेखा. तर हे पण जे स्टेटमेंट आहे हे करेक्ट आहे. हा हुंजरू धबधबा कुठे आहे, सुबर्णरेखा नदीवर आहे, जो छोटा नागपूरचा प्लॅटू म्हणजे जनरली आपण ओडिसा आणि बिहारचा प्रदेश जो कन्सिडर करतो तो तिथे येणार. थर्ड काय दिलाय, जरसोपा हा वेस्टर्न घाटमध्ये दिलाय नेत्रावती रिव्हरवर. तर हे जे पेयर दिलं आहे हे चुकीचं पेयर दिलं आहे. हा नेत्रावती रिव्हरवर नाही आहे, तर हा शेरावती रिव्हरवर आहे. हा कुठल्या रिव्हरवर आहे, शेरावती रिव्हरवर आहे, जो वेस्टर्न घाटमध्येच आहे. तर करेक्टली मॅच आपल्याला विचारलं तर करेक्टली मॅच किती आहे, 2 जे आहे वरचे हे करेक्टली दिलेले आहे. थर्ड जो आहे हा चुकीचा दिलेला आहे. हा परत स्टॅटिक क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट सेम बॉक्समध्येच बॉक्स काइंडचाच क्वेश्चन आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 40, कन्सिडर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. बघा रिजन दिलेले आहे, त्यानंतर नेम ऑफ द माउंटेन रेंजेस दिलेले आहे, आणि ते कोणत्या टाईप्सचे माउंटेन आहे ते पण दिलेले आहे. परत हा पण सिम्पल क्वेश्चन आहे. बघा सेंट्रल एशियामध्ये होगस हे माउंटेन रेंज दिले आहे विच इज फोल्ड माउंटेन. तर आता बघा होगस हे जे माउंटेन रेंजेस आहे हे फोल्ड माउंटेनच आहे, पण हे सेंट्रल एशियामध्ये आहे का, नाही. हे कुठे आहे, हे फ्रान्समध्ये आहे. कुठे आहे, फ्रान्समध्ये आहे. म्हणजे पहिली पेअर जी आहे ती चुकीची दिली आहे. नेक्स्ट काय दिलं आहे बघा, युरोपमध्ये आल्प्स पर्वत दिलेला आहे, बरोबर आहे, आल्प्स माउंटेन, आणि हे ब्लॉक माउंटेन दिलं आहे. तर मला सांगा हे ब्लॉक माउंटेन आहे का, नाही, हे फोल्ड माउंटेन आहे. हे कोणते आहे, फोल्ड माउंटेन. त्यानंतर नेक्स्ट बघा नॉर्थ, म्हणजे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर बघा नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिकामध्ये ॲपेलेन्शियन दिलं आहे जे फोल्ड माउंटेन आहे, हे करेक्ट आहे. आणि साऊथ अमेरिका, तर साऊथ अमेरिकामध्ये अँडीज दिलेलं आहे, ते पण फोल्ड माउंटेन दिलेलं आहे, तर हे पण करेक्ट आहे. म्हणजेच काय ते यांनी विचारलेलं आहे करेक्टली मॅच कुठले आहे, तर 3rd आणि 4 हे 2 करेक्टली मॅच आहे, हे रॉंग आहे. तर काय येणार, ओनली 2 इज द करेक्टली मॅच. चलो त्यानंतर बघा हे जे मॅक्झिमम क्वेश्चन आहे तर प्रॉपर जॉग्राफीचे जे क्वेश्चन आहे ते एवढे क्वेश्चन होते जे आपण एक्सप्लेन केलेले आहे, जे कोर जॉग्राफीचे आहे, ज्यामध्ये करंटचा पोर्शन मॅक्झिमम आलेला नाही आहे, पण त्यामध्ये पर्यावरणचाही कुठला रोल नसलेले असे हे क्वेश्चन होते कोर जॉग्राफी बेसिसचे. तर हे एक्सप्लेनेशन होते, सिम्पल होते, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. तर तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.